नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो. आज आपण धनु या राशीचे जानेवारी 2026 अर्थात 2026 या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चला तर जाणून घेऊया धनु या राशीला जानेवारी 2026 मध्ये कशा प्रकारची फले मिळतील. ग्रहांचा राजा सूर्यग्रह धनुराशीच्या व्यक्तींच्या दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत धनुराशीमधूनच भ्रमण करणार आहे. अर्थात या अगोदर सूर्यग्रह धनुराशीच्या व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करत होता. त्यामुळे हे दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना राशीतील सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारे राहील. तसेच धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या मानसिक तणावातून मुक्तता करणारे हे सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. अर्थात हे भाग्य सूर्याचे राशीतील भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारे राहील. आपल्या कष्टाला पराक्रमाला भाग्याची जोड निर्माण करणारे हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच धनुराशीच्या व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात तसेच स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच हे सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना संतती सौख्यासाठी तसेच संततीच्या उत्कर्षासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहील. तर त्याचप्रमाणे हे राशीतील सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना विवाह योगाच्या बोलणीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहील. अर्थात गुरुग्रहाचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना या महिन्यात सुद्धा अनुकूल असल्यामुळे विवाह योगासाठी अर्थात विवाह योगाची बोलणी करण्यासाठी हा महिना धनुराशीच्या व्यक्तींना जानेवारी 2026 हा महिना धनुराशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे. अर्थात याच दरम्यान दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत मंगळ ग्रह सुद्धा धनुराशीमधूनच भ्रमण करणार असल्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी या दरम्यान आपल्या क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवावे. तसेच थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण करणारे हे 15 जानेवारी 2026 पर्यंतचे मंगळाचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींसाठी राहणार असल्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी या दरम्यान आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे. तसेच धनुराशीच्या व्यक्तींची या दरम्यान चिडचिड वाढण्याची शक्यता राहणार आहे. तसेच थोड्या प्रमाणात उष्णतेचे विकार सुद्धा धनुराशीच्या व्यक्तींना सतावण्याची शक्यता राहणार आहे. अर्थात हा राशीतील मंगळ ग्रह धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करणारा दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत असल्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी या दरम्यान आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत. तसेच हे मंगळाचे भ्रमण सूर्याबरोबर दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत असल्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनात सुद्धा ताणतणावांना सामोरे या दरम्यान जावे लागणार आहे. दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर हा सूर्यग्रह धनुराशीच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात हा द्वितीय स्थानातील सूर्यग्रह धनुराशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा राहणार आहे. मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा धनस्थानातील सूर्यग्रह दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर धनुराशीच्या व्यक्तींसाठी राहील. अर्थात हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगल्या प्रकारे देणारे राहील. तसेच हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना विवाह योगासाठी तसेच वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे. त्याचप्रमाणे या द्वितीय स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान धनुराशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये एखादे मंगल कार्य घडून येण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे. अर्थात या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. तसेच मंगळ ग्रह सुद्धा धनुराशीच्या व्यक्तींच्या दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत धनुराशीमधूनच भ्रमण करणार आहे. पंचमेश मंगळ ग्रह धनुराशीच्या व्यक्तींना राशीमधून भ्रमण करत असताना संतती सौख्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात चांगले यश देणारा राहणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारा दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच संतती योगासाठी व संतती सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा राशीतील मंगळ ग्रह धनुराशीच्या व्यक्तींना संपूर्ण महिना राहणार आहे. परंतु हा राशीतील दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंतचा मंगळ ग्रह धनुराशीच्या व्यक्तींना राशीतील मंगळ ग्रह धनुराशीच्या व्यक्तींना थोड्या प्रमाणात धनुराशीच्या व्यक्तींची चिडचिड वाढवणारा राहणार आहे. तसेच वैवाहिक जीवनात सुद्धा ताणतणाव निर्माण करणारा हा राशीतील मंगळ ग्रह धनुराशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 नंतर हा मंगळ ग्रह धनुराशीच्या व्यक्तींच्या
धनस्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह धनुराज व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा राहील. तसेच नोकरीतून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह धनुराज व्यक्तींसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 नंतर राहणार आहे. तसेच अचानक आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा हा मंगळ ग्रह धनुराज व्यक्तींसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 नंतर राहणार आहे. परंतु या द्वितीय स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान धनुराज व्यक्तींनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. अर्थात वाणीमध्ये थोड्या प्रमाणात कठोरता निर्माण करणारा हा द्वितीय स्थानातील वाचा स्थानातील मंगळ ग्रह धनुराज व्यक्तींसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 नंतर राहील. तसेच हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह धनुराज व्यक्तींना शेअर मार्केटमधून तसेच सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून सुद्धा अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा देणारा राहणार आहे. त्याचप्रमाणे गुरुग्रह या जानेवारी 2026 या संपूर्ण महिन्यामध्ये धनुराज व्यक्तींच्या सप्तम स्थानातूनच वक्री स्थितीत भ्रमण करणार आहे. अर्थात हा सप्तमस्थ गुरुग्रह धनुराज व्यक्तींना विवाह योगासाठी वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा या महिन्यामध्ये राहील. तसेच हा सप्तमस्थ गुरुग्रह धनुराज व्यक्तींना व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी व त्यामध्ये यश संपादन करण्यासाठी हा गुरुग्रह धनुराज व्यक्तींना या महिन्यामध्ये मदत करेल. तसेच हा गुरुग्रह धनुराज व्यक्तींना कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे. तसेच हा सप्तमस्थ गुरुग्रह धनुराज व्यक्तींना आरोग्याच्या समस्या सुद्धा कमी करणारा राहणार आहे. तसेच हा सप्तमस्थ गुरुग्रह धनुराज व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा राहणार आहे. तसेच आपले व्यक्तिमत्व प्रभावी करण्यामध्ये या गुरुग्रहाचे सहकार्य या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये धनुराज व्यक्तींसाठी राहील. त्याचप्रमाणे अगोदरपासूनच शनी ग्रह धनुराज व्यक्तींच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे. अर्थात धनुराज व्यक्तींना पर्वती सुरू आहे. अर्थात हा चतुर्थ स्थानातील शनी ग्रह धनुराज व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक चिंता निर्माण करणारा आहे. तसेच कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा शनी ग्रह धनुराज व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे. परंतु सूर्याचे व मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये धनुराज व्यक्तींना तितकेसे मानसिक ताणतणाव निर्माण होणार नाहीत. अर्थात मानसिक तणावातून मुक्तता करणारा हा महिना जानेवारी 2026 हा महिना धनुराज व्यक्तींसाठी राहील. त्याचप्रमाणे राहू ग्रह धनुराज व्यक्तींच्या अगोदरपासूनच तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे. अर्थात हा तृतीयस्थ राहू ग्रह धनुराज व्यक्तींना पराक्रमाने मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहील. अर्थात हा पराक्रम स्थानातील राहू ग्रह धनुराज व्यक्तींच्या या महिन्यामध्ये पराक्रम वाढवणारा राहणार आहे. अर्थात आपल्या पराक्रमाला भाग्याची जोड सुद्धा या महिन्यामध्ये हा राहू ग्रह धनुराज व्यक्तींसाठी देणार आहे. अर्थात हा तृतीय स्थानातील पराक्रम स्थानातील राहू ग्रह धनुराज व्यक्तींना मार्केटिंग क्षेत्र तसेच दळण क्षेत्र तसेच ज्या धनुराज व्यक्ती लेखन तसेच वार्ताहर इत्यादी क्षेत्रात कार्य करत आहेत त्या व्यक्तींना अत्याधिक शुभ परिणाम देणारा हा राहू ग्रह या महिन्यामध्ये धनुराज व्यक्तींसाठी राहील. अर्थात या जानेवारी 2026 या संपूर्ण महिन्याचा विचार करता हा महिना धनुराज व्यक्तींसाठी मध्यम शुभ फलदायी राहणार आहे. अर्थात या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये दिनांक 4, 5 तसेच दिनांक 14, 15 जानेवारी 2026 तसेच दिनांक 23, 24 व 25 तारखेला दुपारी 1:36 धनुराज व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे हे वरील दिवस धनुराज व्यक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे राहतील. अर्थात या दिवशी धनुराज व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही. अर्थात या दिवशी धनुराज व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. या वरील दिवशी धनुराज व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये धनुराज व्यक्तींना शुभफलदायी राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.